वचन सेवेच्या अगोदर जो नियम घालून दिलेला आहे तो नियम आपण सर्वांनी या ठिकाणी पाळायचा आहे. भगवंताचं नामस्मरण सर्व संतांनी केलं आणि सर्व मानव जातीला प्राप्त करून दिलं केलं. सद्गुरू समर्थ आंबेडकर बाबांनी हे नामस्मरण करून या क्षेत्रामध्ये सर्व जगासाठी हे नामस्मरण खुलं केलं. ते नामस्मरण आपण सर्वांनी 2 मिनिटं करावं. जशी स्थिती आहे त्या पद्धतीनं बसून, उभं असेल तर उभं, आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं आणि मन नामाशी एकरूप ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. दोन मिनिटं संपलेले आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, गोरोबा काका नामदेव महाराज, सद्गुरु समर्थ आंबेर बाबा, सद्गुरु समर्थ सुमन बाप्पाजी महाराज या सर्व संत महात्म्यांनी भगवंताचं नामस्मरण करून भगवंत स्वरूप हो झालेले आहेत. आज या पाटेटान गावी जे वैभव आहे, संत परंपरेचं वैभव, ते सद्गुरू समर्थ आंबेर बाबांनी त्या ठिकाणी जी गंगा आहे, ज्ञानगंगा, ती या ठिकाणी आणलेली आहे आणि सर्व मानव जातीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. ती ज्ञानगंगा बाबांच्या नंतर त्यांचे सुपुत्र, विश्वव्यापी मानव धर्माचे आश्रमाचे अध्यक्ष परमपूज्य सद्गुरू समर्थ सुमन बाप्पाजी महाराज यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत भगवंताचं नामस्मरण करून ते स्वतः आचरून त्यांनी बाबांनी रोवलेलं जे रोपट आहे त्याचा वेलू गगनावरी म्हणजे दवरलं, म्हणजे फुललं. फार मोठा विस्तार त्यांनी केलेला आहे. आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत असलेले जे भाग्यवान आहेत मनुष्य देहामधील जीव, त्या जीवांची ठिकाणी ही ज्ञानाची ज्योत त्यांनी लावलेली आहे. आज दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण सर्वजण बापूजींना त्यांनी दिलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या स्वरूपातून तुमच्या आमच्या हृदयामध्ये असलेलं जे भगवंताचं स्वरूप आहे ते स्वरूप, त्या स्वरूपाची संगत करण्याचं भाग्य सद्गुरूंनी प्राप्त करून गेले. म्हणून त्यांना त्या संगतीतून त्या ठिकाणी सर्वजण आपलं हार्दिक असं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हृदयासह त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण उपस्थित आहोत. म्हणून या ठिकाणी माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये जे माऊलींनी गीताशास्त्र भगवंतानं उपदेश केला मानव जातीसाठी, ते गीताशास्त्र संस्कृत असल्यामुळं माऊलींनी मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीच्या स्वरूपातून हे गीताशास्त्र उघड केलं. स्वानुभवाने आधी केले मग सांगितले या न्यायाप्रमाणे माऊलींनी ज्ञानेश्वरीमधील 7व्या श्लोकातील 68वी ओवी आहे.
जो अंतरी दृढ परमात्म रूपी गुढ बाह्य बाबू तरी रूढ लौकिकू जैसा. जो अंतर्यामी दृढ भरणात्मक्या परोक्ष ज्ञानाने निश्चल व परमात्म्याचे ठिकाणी घडून तल्लीन असतो आणि तो बाह्यता लोकाचाराप्रमाणे इहलौकिक व्यवहार करीत असतो. अंतर्यामी दृढ जी वृत्ती आहे ती कायम स्थिर असते सत्पुरुषांची, संतांची, आणि ती वृत्ती स्थिर ठेवून या जगामध्ये ह्या मानव देहातून सर्व मानव जातीच्या लोकव्यवहाराप्रमाणे ते आपले आचरण ठेवतात, पण त्यामध्ये लिप्त होत नाही. त्याला उदाहरण आहे, कमळाचं पान पाण्यामध्ये ठेवलं की आपल्याला पाण्यात भिजल्यासारखं म्हणजे तसं वाटतं, आणि बाहेर काढलं की कोरडं ठणठणीत. त्याप्रमाणे सत्पुरुष हे लोकाचार आपल्या इंद्रियांच्या द्वारे सर्व आपल्या देहाचं कर्म अन्न वस्त्र निवारा मिळवणं, अन्न वस्त्र निवारा मिळवणं ही गरजा आहे. त्या गरजा पूर्ण करण्याचं कर्म करीत असताना ते अंतर्यामी बाह्य आणि अंतरा, बाह्य स्वरूपामध्ये कर्म आणि आंतरिक स्वरूपामध्ये अकर्म. अकर्म कसं तर अंतरी दृढ आपल्या आत्मस्वरूपाशी दृढ राहिलेलं जे आपलं तत्व आहे ते सांभाळतात. त्या ठिकाणी त्यांची धारणा शक्ती स्थिर असते आणि सर्वसामान्य माणूस आपण आपली धारणा शक्ती ही जड देहासाठी म्हणजे ध्येयभावामध्ये लिप्त असते आणि त्या लिप्तमध्ये भ्रांती तयार होते, म्हणजे भान राहत नाही, शुद्ध हरपते. ती शुद्ध मायेमध्ये आपण ती धारण करतो आणि संत हे शुद्धीवर असतात, म्हणजे त्यांचं सतत त्या ठिकाणी लक्ष असतं. म्हणून सद्गुरू समर्थ बापूजींनी गेली अनेक वर्ष एकाच वहीवर प्रवचन केले. 9व्या अध्यायातली पहिली वही, तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. अवधान, अवधान कशाला म्हटलेले? ड्रायव्हर गाडी चालवतो, सोपं म्हणजे सहज उदाहरण. ड्रायव्हर गाडी चालवतो आणि गाडीमधलेल्या बसलेल्या लोकांच्या बरोबर गप्पाही मारतो आणि गाडीही चालवतो. मग त्याचं खरं लक्ष कुठं असतं? पुढं ड्रायव्हिंग करण्याकडे लक्ष असतं, परंतु इकडेही न चुकता त्या गप्पामध्ये न चुकता आपलं मत मांडत असतो. मग ते अवधान. तसं संत महात्मे आपल्या आत्मस्थितीमध्ये एकरूप असतात. आत्मस्थितीमध्ये स्थिर असतात. जो अंतरी दृढ परमात्मा रूपी गूढ बाह्य बाबू तरी रूढ लौकिकी जैसा. लौकिक आणि अलौकिक. लौकिक कशाला म्हटलेलं आहे? जे दिसतं त्याचा प्रदर्शन म्हणजे प्रदर्शन करणं, म्हणजे लौकिकत्व प्राप्त करणं, म्हणजे मोठेपणा प्राप्त करणं, मीपणा धारण करणं, ह्या ध्येयाचा मीपणा दर्शवणं, त्याला लौकिकत्व म्हणते. लौकिक आणि अलौकिक जे आहे ते अलौकिक हे दिसत नाही. तिथं भाव हा ध्येयाचा मीपणाचा भाव संपलेला असतो. ध्येयाचा मीपणा संपलेला असतो, म्हणजे मी कोण आहे याचं पूर्ण ज्ञान म्हणजे त्यांना सतत असतं. प्रत्येक प्रसंगामध्ये ते त्या ठिकाणी स्थिर असतात. म्हणून सद्गुरू समर्थ आंबेबाबांनी हे ज्ञान जीवनकलेच्या साधनामध्ये खरी ओळख जी आहे ती माणसाची 2 ओघ आहेत. काय? प्रवृत्ती आणि निवृत्ती.
हे दोन ओघ त्यांनी जीवनकलेच्या साधनेमध्ये प्रगट केलेले आहे. प्रवृत्ती ही ध्येयधारी जे दिसतं ते त्या ठिकाणी लिप्त होणं त्याला प्रवृत्ती म्हणतात. प्रवृत्ती माया हे दो प्रकार की जो जी खाय एक मिलावे दूजी को तुझी नरक में ले जाय. मग प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती आपली जी ध्येय आहे त्या ध्येयासाठी होणारं कर्म, जन्म घेतल्यापासून मरेपर्यंत जे कर्म आहे ते कर्म करण्यासाठी प्रवृत्त झालेली जी आपली वृत्ती, मनोवृत्ती, ती मन आपल्याला सारखं सुखासाठी धावायला लावतो. सुख कशासाठीचं सुख? ध्येयाच्या सुखासाठी. मग ध्येयाचं सुख कसं आहे? क्षणभंगुर आहे. एक क्षण कोणताही विषय असा तो त्या वेळेपुरता त्या क्षणापुरता आपल्याला सुख प्राप्त होतं, दुसऱ्या क्षणी पुन्हा उभं दुःख. म्हणून ते दुःख सहन करीत करीत आपला शेवट कसा करतो? ध्येयमय स्वरूपात, म्हणजे ध्येयाचे दुःख भोगत भोगत मायामय स्वरूपामध्ये आपला शेवट अधोगतीकडे जात असतो मनुष्य देहाचा. म्हणून मनुष्य देहामध्ये अधिकार दिलेला आहे भगवंताचं नामस्मरण, स्वतःचं स्वतः स्वरूप पाहणं. आपण आधी आपण आपणाशी ओळखावे, मग देवाशी बजावे. आपण कोण आहोत म्हणून संतांनी हे ज्ञान प्रगट केलं. ते भगवंताने निर्माण केलेलं, हे भगवंताने आपल्याला त्यावेळी उपदेश केला. ती परंपरा संत महात्म्यांनी आपल्यापर्यंत येऊन पोचवलेली आहे, ही ज्ञानाची परंपरा. म्हणून ही ज्ञानाची परंपरा आंबेर बाबांपर्यंत आधी हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी नारायणानं हंसरूपी ब्रह्मदेवाला हा उपदेश केला. उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत हे गुज विधाता सांगे नारदासी. नारद येते आत्री ऋषी ते दत्तात्रयांशी, दत्तात्रय ते जनार्दन स्वामींशी, जनार्दन स्वामी ते एकनाथ महाराजांना, एकनाथ महाराज ते लिंगराज महाराज ते कुलकर्णी आबा ते धुमनाथ बाबा आणि धुमनाथ बाबा ते हंबीर बाबा, धुमनाथ बाबा तळेगावचे. त्यांनी बाबांना अनुग्रह दिला. बाबांनी भारत भ्रमण केलं. हे मला देव पाहिजे यासाठी संपूर्ण भारत, हिमालयापासून तर कन्याकुमारीपर्यंत सगळं भारत भ्रमण केलं. परंतु त्यांना आपल्या स्वगृही हा अनुग्रह मिळाला. तळेगाव डोंडरे येथील धुमनाथ बाबा ते कच्च मडकं न भाजलेलं, त्या मडक्यामध्ये पाणी वाहत होते, पाणी भरत होते, म्हणजे त्या मडक्यात पाणी भरून आणत होते. अशी त्यांची पावर तयार होती, सिद्धीची पावर होती. ती सिद्धीची पावर त्यांनी कमवली, म्हणजे त्या ठिकाणी ते पूर्णत्वाकडे चाललेले होते. मग अशा सद्गुरूंकडून बाबांना अनुग्रह दिला आणि बाबांनी हे रोपट दृढ असं वाढवलं. त्याचा वेजू गेला गगनावरी आणि तेच ज्ञान बापूजींकडून तुमच्या आमच्याकडे सर्वांकडून आलं. महाराष्ट्रभर हे ज्ञान पोचवलेलं आहे. बाह्य आणि अंतरा. बापूजी नेहमी सांगतात, दिनभर प्रपंच, क्षणभर परमार्थ नामस्मरण. मग तो क्षणभर नामस्मरण म्हणजे एक क्षण फक्त केलं की एकच नाम होईल. मग ते एक नाम कसा असावा त्यासाठी प्रयास लागतो. मग तो क्षण प्राप्त करण्यासाठी अंतिम क्षण म्हणजे जो यशाचा क्षण आहे, आपलं मन नामाशी एकरूप, इतर ठिकाणी कुठेही नाही, त्या ठिकाणी एकरूप होण्याचा क्षण, त्यासाठी सराव असतो, त्याला म्हणतात अभ्यास. मग अभ्यासानं हे प्राप्त होतं. म्हणून सद्गुरूंनी नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. लक्ष्मी वल्लभ आपल्याजवळ प्राप्त होतो तो नित्य नेम ह्या ओळीप्रमाणे जो अंतरी दृढ परमात्म रूपी गोड. मग आपण सर्वजण हे भगवंताचे अंश आहे हे पटवलेले भगवंताने. ममय वंशे जीवलोके जीवभूता सनातना
मनषष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. मी सर्व जीवामध्ये असणारा माझा अंश आहे. सर्व जीव हे माझे अंश आहे. परंतु हे सर्व जीव मन आणि 5 ज्ञानेंद्रिय असे याच्यामध्ये अडकून काय प्रकृतीस्थानी करते, म्हणजे देहभावाकडं ते रममान झाले आणि मी भगवंत आहे हा भाव विसरला. म्हणून भगवंत भाव विसरल्यामुळं तुम्हा आम्हाला सोडवायला कोणी नाही. तो भाव पुन्हा मिळण्यासाठी आपल्याला सद्गुरूकडे जावं लागतं. मग सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा आपण जे विसरलेलं आहे ते ज्ञात करून देतात आणि ते ज्ञान म्हणजे नामस्मरण. मग ते कसं करायची ती क्रिया आपल्याला सद्गुरू शिकवतात. काय नामे तरला नाही कोण ऐसा देवा निवडून. या सृष्टीमध्ये नामाशिवाय कोणीही करू शकत नाही. नामाच्याच पावरनं हे सर्व जीव किडा मुंगी सगळं काय असेल ते नामावर तरलेलं आहे. आणि परंतु जो अधिकार आहे तो फक्त कोणी मनुष्य देहाप्रती सुख झाले भगवंताशी अधिकार मद प्राप्तीशी केले असे. भगवंताने मनुष्य देह निर्माण केला त्यावेळेस भगवंताला समाधान झालं. आणि का समाधान झालं की हाच अधिकारी आहे की पुन्हा माझ्या प्राप्तीशी अधिकार मिळवणार. म्हणून भगवंताने या मनुष्य देहामध्ये आपले अवतार कार्य घेतलेले आहे ते संत रूपाने आणि संत महात्म्यांनी तुमच्या आमच्यापर्यंत हे ज्ञान आणून ठेवलेलं आहे. मग हे ज्ञान मिळाल्यानंतर त्याचं जे कर्म आहे ते अकर्म स्वरूपातलं घडत असतं. म्हणून प्रत्येक माणूस आपण सर्वसामान्य माणूस हा 3 देहाचं फक्त त्याला भान असतं, ज्ञान असतं आणि ते उपभोगत असतो. हा स्थूल देह आहे, कारण देह आहे आणि महाकारण देह आहे. स्थूल देहामध्ये आपण सर्व कार्य करतो, देवाणघेवाण सर्व काय कार्य करतो, धीर जगवण्याचं सर्व काय कार्य करतो. कारण देहामध्ये सूक्ष्म देहामध्ये आपण संकल्प विकल्प हे जे भाव निर्माण होतात, स्वप्न पाहतो, असा जो सूक्ष्म देह आहे त्या सूक्ष्म देहाचा आपल्याला ज्ञान आहे म्हणजे त्याचा वापर आपण करतो. आणि कारण देहामध्ये झोप घेतो. हे कारण देह हा अज्ञानजन्य अवस्था आहे. हे झोप घेतो ही क्रिया त्या सर्वांना ज्ञात आहे. म्हणून हे देह आहे असं. आणि पुढचं जे महाकारण देहाचं स्वरूप आहे ते ज्ञान मिळाल्यानंतरच महाकारण देहामध्ये ज्ञान असतं. ते ज्ञान कोणतं तर ते तुर्यावस्था आहे. तिथं समाधी अवस्था प्राप्त होत असते आणि ती समाधी अवस्था संत कृपेने प्राप्त होते. संत कृपेचा प्रसादानं आपल्याला ज्ञान मिळतं आणि ह्या 4थ्या देहाचं ज्ञान झालं की आपल्या परमार्थ चालू होतो. मग वाटचाल चालू होते. मग हा देह सोडला दुसरा देह धारण केला तरी ही वाटचाल चालू राहते. म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी सावध राहायचंय आणि संत महात्म्यांच्या या कृपा प्रसादाचा लाभ आपण नित्य नियमन आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नित्य नियमानं भगवंताचं नामस्मरण करीत राहून आपण ऊर्ध्वगती प्राप्त करा. नाहीतर अधोगतीकडे जाऊन आपण 84 लक्ष योनी फिरत राहू. संतांचे संगती मनोमार्ग भक्ती आकळावा श्रीपती येणेची पंते. संतांच्या संगतीनं मनोमार्ग गती मिळते आणि सत्संग घडतो. तो सत्संग क्षणोक्षणी घडत असतो. तो नामाच्या रूपानं. आपलं नाम हे स्वतः सिद्ध आहे. नाम स्वतः सिद्ध आहे म्हणून सगळे जीव उतरलेले आहेत. पण स्वतः सिद्ध असलेलं म्हणून नाम आपला श्वास 24 तासामध्ये 21,600 वेळा आत जातो आणि बाहेर येतो. श्वासोश्वास 21,600 होतात. मग ते श्वास आत जाणारे बाहेर जाणे ही क्रिया. आत गेलेला श्वास आत
आतून पुन्हा बाहेर कसा येतो तर ती नावाची ताकद आहे. श्वासामध्ये भरलेलं नाम आहे. त्या नामानं आतला श्वास आतच राहत असता, बाहेरचा श्वास बाहेरच राहत असता. परंतु ते नाम, ते स्फुरण, आपल्या जीवाचं स्फुरण हे नामामध्ये हे क्रिया घडत असतात. म्हणून श्वासोश्वास निमिष निमिष केली वारी पंढरीची. प्रत्येक श्वासागणी आपण आपल्या पंढरी म्हणजे भगवंताच्या जवळ जात असतो. आणि आत श्वास घेतला की भगवंताच्या जवळ जात असतो, बाहेर सोडला की पुन्हा देह गावात येतो. अशा स्वरूपाचं हे नामस्मरण शुद्ध संकल्पाचा दाता करी एक मनोरथ पूर्ण. ज्याचा संकल्प शुद्ध आहे, शुद्ध भावानं जो करत असतो तो या संतांच्या वचनाला जागा राहतो. म्हणून संतांचं वचन पाळण्याचं कर्तव्य कर्म आपण आपल्या सर्वांच्या हातून घडावं, हीच या ठिकाणी सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे मला 10 मिनिटं सांगितली होती नियोजकांनी. तर अशा या स्वरूपातलं वैभव या पाटेटान गावी प्राप्त झालेलं आहे. पाटेटान गाव पुण्यभूमी झालेला आहे. या पुण्यभूमीमध्ये या भीमा नदीच्या तीरावर संतांची मालिका आहे. तुकाराम महाराजांच्या पासून ज्ञानेश्वर माऊली मध्ये छत्रपती संभाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या तीरावर आहे. पुढं पांडुरंग निळोबारायांनी पांडुरंग विठ्ठलवाडीच्या ठिकाणी त्या ठिकाणी क्षेत्र आहे. आणि या ठिकाणी संत श्रेष्ठ सद्गुरू समर्थ आंबीर बाबा आणि बापूजीच्या रूपानं या तीरावर इथं पावनभूमी झालेली आहे. आणि पुढं संतराज महाराजांनी एकच कीर्तन तुकाराम महाराजांचं ऐकलं तर ते सद्गुरूंच्या चरणाला लागले आणि देवरूप झाले, असं स्वरूप आहे. म्हणून शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. शुद्ध भाव होण्यासाठी नामस्मरणाने हे शुद्धी होत असते. आपलं मन हे चंचल आहे. तो गणराजा गणपती आधी मन घेई हाती, मन इंद्रियांचा राजा त्याची सर्व भावे पूजा. मन जीवीचा प्रधान, मन माझे नारायण. तुका म्हणे मन चंचल हाती येई गुरुचे बळ. सद्गुरू पाटील राहता असलं त्यावेळेस आपलं मनाचं जो चंचलपणा आहे तो स्थिर करण्याची ताकद नामस्मरणाने व सद्गुरूंनी दिलेल्या कृपा प्रसादातून ती प्राप्त होते. सद्गुरू पाठीराखा असेल तर, नाहीतर अशक्य आहे. मनाला आवरणं अशक्य आहे. मनाची गती फार मोठी आहे आणि ती गती आपल्याला रोखायची असेल तर नामाची पावर रोखू शकते ती सद्गुरू कृपा प्रसादाने. म्हणून नाम हे निर्गुण निराकार आहे. आपण गुणास साकार झालेलो आहे या देहामध्ये. म्हणे सगुण साकार सगुणी बदता निर्गुण पाविले. आपण सगुण असं जे गुणास असलेलं आपलं जीवाचं स्वरूप आहे त्या जीवाच्या स्वरूपाला नामस्मरण रूपानं भजत असतो. नामस्मरणाच्या भजनानं सगुण स्वरूप सोडतो आणि निर्गुण म्हणजे शिव स्वरूपाकडं प्रस्थान होतं. शिव स्वरूपाकडं प्रस्थान झालं की तो पुढं आत्मस्वरूप शुद्ध स्वरूप असं जे आत्मस्वरूप आहे ते आत्मस्वरूपाची अवस्था ह्या जीवाला प्राप्त होते. म्हणून अवस्था ही जीवाची ही खाली आलेली आहे. ती ऊर्ध्व करण्यासाठी नामाची गती फार मोठी आहे. म्हणून नामाशी नातं जोडायचं. आपण देहाशी नातं जोडलेलं आहे. ते नातं सांभाळून नामाशी नातं जोडलं की आपल्याला ऊर्ध्व गती तयार होते.
आणि देहाचं नातं हे आपल्याला अधोगतीकडे नेत असतं. म्हणून अधोगतीकडे न जाण्याचं म्हणजे संतांना ते पावलं नाही म्हणून कळवळा येत असे. संतांना कळवळा येतो. बुडता हे जन नके न दळकवे डोळा म्हणून कळवळा येत असे. हे एवढा मोठा अधिकार भगवंताने दिलेला आहे माझ्या प्राप्तीसाठी मनुष्य देहाला. मग माझ्या प्राप्तीचं सोडून हा मनुष्य जीव इतर जीवांसारखा इतर 84,99,999 मधील जीवांसारखा काय करतो? आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान. मनुष्य मात्र अधिक जण आहार निद्रा आणि भय आणि मैथून यामध्ये गुंतला आणि त्यामध्ये या माया आहे. या मायेमध्ये आपल्याला पराप्रकृती माया आहे, गुणमय माया आहे, विषयमय माया आहे, विकारी माया आहे. आणि ह्या सर्व मायामध्ये ह्या चारही मायेचं आवरण आणि त्या आवरणामध्ये अडकलेलं आहे. आणि ह्या गुणांच्या माध्यमातून जे जे कर्म घडतात, चांगलं कर्म आणि वाईट कर्म त्यानुसार आपलं पाप पुण्य तयार होत असतं. आणि हे पाप पुण्य आपल्याला ऊर्ध्वगती आणि अधोगती ह्या दोन्ही गती प्राप्त होत असतात. त्या गतीतून सोडवण्यासाठी संतांचा अवतार आहे. संत सद्गुरू समर्थ बापूजींनी सद्गुरू समर्थ बाबांच्या कृपा प्रसादानं आपल्याला हे प्राप्त करून दिलेलं आहे. ते प्राप्त केलेलं आहे पण ते सांभाळणं, मिळवलेलं सांभाळणं फार अवघड असतं. मिळवलेलं सांभाळणं फार अवघड असतं. मग हे सांभाळण्यासाठी नित्य नियम पाहिजे. मग नित्य नियमानं आपल्याला दोरे चिरा कापे पडिला काचनी. काय पाण्याचा जर एक पाण्याचा धार खडकावर सतत पडत राहील तर खडक फुटतो. तशा पद्धतीनं आपली नामाची धार असेल, कितीही मोठं पाप असेल तर ते पाप नष्ट होत असतं. म्हणून नामाची धार आपण मिळवणं हाच अधिकार संतांनी दिलेला आहे. तो अधिकार आपण प्राप्त केला तर हीच खरी श्रद्धांजली सद्गुरूंना प्राप्त होईल. सद्गुरूंना प्राप्त होईल. सद्गुरू हे आपल्या देहातून गेलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपातून आपल्याला ते दिसत नाही, पण अप्रत्यक्ष स्वरूपात त्यांनी दिलेलं हे नामस्मरण आहे. हे नामस्मरण अनादी कालापर्यंत म्हणजे अनादी, त्याला आदी नाही आणि अंत नाही अशा स्वरूपाचं हे नामस्मरण स्वरूपातलं जे मार्ग आहे हा मिळवून दिलेला आहे. तो मार्ग आपल्याला आपल्या पाठीशी सद्गुरू अनादी कालापर्यंत राहणार. त्यांच्या कर्माने सत्कर्मानुसार मग त्यांनी सत्कर्म केलेलं आहे. आपण त्याचा अधिकारी होऊ. आणि गेल्या 10 दिवसापूर्वी त्यांनी आपलं जे निर्वाण त्या देहातून निर्वाण केलेलं आहे ती अवस्था साधू ओळखावा मरणी, शूर ओळखावा रणी या न्यायाप्रमाणे त्यांनी आपलं स्वरूप आपल्या देहाचं जे देह सोडण्याची जी क्रिया आहे ती क्रिया आमच्या गुरुबंधू तिथं शेजारी होते, त्यांनी ही क्रिया पाहिलेली आहे. 3 श्वास खोल मोठे श्वास 3 घेतले आणि ओंकार स्वरूपाच्या नादामध्ये त्यांनी आपलं देह सोडलेलं आहे. ते परमात्म स्वरूप झालेले आहे. म्हणून या ठिकाणी सर्व मान्यवर आलेले बापूजींच्या पाठीमागं 3 मुलं विजू काका, संजू दादा आणि राजू काका आणि त्यांच्या पत्नी म्हणजे बापूजींच्या 3 सुना, नातवंड, नाती आणि पुढचे सर्व असा मोठा परिवार बापूंचा आहे. आणि त्या परिवाराला फार मोठं दुःख गेलेलं त्यांचं वास्तव नसल्यामुळं
फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि आमच्या विश्वव्यापी मानव धर्म आश्रमाचं फार मोठं या ठिकाणी नुकसान आहे. पोकळी फार मोठी आहे, परंतु ते नुकसान त्यांनी पुंजी रूपानं या ठिकाणी प्रत्येकाच्या हृदयात दिलेलं आहे. म्हणून त्यांची ही ज्योत प्रत्येक क्षणाला जपण्याचा अधिकार प्रत्येक साधकाला आहे. या महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून जे साधक आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी तेही या ठिकाणी आपली श्रद्धांजली त्यांच्या बापूजींच्या या विधीला येऊन त्यांनी अर्पण केलेले आहे. म्हणून या ठिकाणी जास्त न बोलता अनेक मान्यवर आहेत, त्यांना आपल्या भावना व्यक्त करायच्या आणि थोडक्यात आपल्या सर्वांनी भावना व्यक्त कराव्या. भरपूर मान्यवर बोलणारे आहेत, म्हणून या ठिकाणी या प्रवचन सेवेला विराम देतो. पुंडलिका